श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वाची माहिती देणार आहे. मागच्या वर्षी मी पौष महिन्याबद्दल माहिती टाकली होती. मार्गशीर्ष महिना संपला की मार्गशीर्ष अमावस्या आहे. अमावस्या संपली की दुसऱ्या दिवसापासून पौष महिना चालू होतो आणि हा मराठी महिना 10वा महिना मानला जातो. मराठी महिन्यातला पौष महिना 10वा महिना आहे. तर या महिन्यापासून पौष महिन्याचं महत्त्व आणि पौष महिन्यामध्ये काय करावे काय नाही करावे आणि पौष महिना जो आहे हा शुभ आहे की अशुभ आहे. तर मागच्या व्हिडिओला मला खूपच छान प्रतिसाद मिळाला आणि तो व्हिडिओ माझा डेली बघण्यात येतो, कारण तो व्हिडिओ 1 वर्षापूर्वी मी टाकला होता. तरी पण तो व्हिडिओ माझा आत्तासुद्धा लोक बघतात. त्या व्हिडिओमधली जी माहिती आहे तर खूप लोकांपर्यंत पोहोचली. तसाच आता हा सुद्धा मी व्हिडिओ बनवते. पौष महिन्यामध्ये आपण काय करावं काय नाही करावं, कोणतं शुभ कार्य करायला पाहिजेत आणि पौष महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त कोणत्या सेवा कराव्या. त्या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा रोगनाशक जास्ती रोग होत असतील आपल्या घरामध्ये तर ते दूर होण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी आपल्या मुलांच्या कुंडलीमधले जे काही ग्रह असतील, कुंडलीमध्ये जर काही अडचणी असतील, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार काही ना काहीतरी अडचणी असतात. तर त्या अडचणी दूर होण्यासाठी हा पौष महिन्यामध्ये आपण काय करावे काय नाही करावे, पौष महिन्यामध्ये महत्त्वाची सेवा काही करो या नाही करो, आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यासाठी पौष महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं ही सेवा अवश्य करावी. ही कोणती महत्त्वाची सेवा आहे ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया. पौष महिना जो आहे तर पौष महिन्यामध्ये शक्यतो अशी एक गोष्ट पसरलेली आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य म्हणजे लग्न, गृहप्रवेश, नवीन प्रॉपर्टी घेत असणार आपण किंवा मग एखादं नवीन आपण घर घेतो किंवा शेती घेतो तर पौष महिन्यामध्ये लग्नाची बोली, आता लग्न ठरणार आहे, मुलींचं किंवा मुलांचं लग्न आहे, तर असे हे जे महत्त्वाचे कामं आहेत तर हे महत्त्वाचे कामं करायला लोक टाळतात. म्हणजे शुभ कार्य एखादं करायचं असेल तर ते टाळतात. तर त्याचं कारण काय आहे? शास्त्रामध्ये असा कुठेही उल्लेख नाही आहे, त्याचा कुठल्याही ग्रंथामध्ये असं लेखी नाही आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं, असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. पण शुभ कार्य जे आहे, आता लग्न सराई आहे किंवा मग एखादं वास्तुशांती आहे, गृहप्रवेश किंवा काही करायचं असेल तर ते टाळण्याचं कारण असं आहे की पौष महिना जो आहे त्या पौष महिन्यामध्ये पहिला सण आपला जो आहे तो इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये 15 किंवा 14 तारखेला संक्रांतीचा सण असतो. आणि हा जो महिना आहे तर या महिन्यामध्ये शक्यतो प्रचंड थंडीचं हे वातावरण असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो म्हणजे आजार आणि थंडीच्या दिवसामध्ये वातावरण पूर्ण चेंज झालेलं असतं. म्हणून या कारणामुळे म्हणजे पहिली जी परंपरा आहे तर पहिली लोक जे हा महिन्यामध्ये शुभ कार्य करणं टाळायचे. तर पहिले जे आपले पूर्वज जे आहेत त्याच्यानुसार जर आपण हा विचार केला तर त्यांच्यानुसार जर म्हटलं तर हा महिना आणि पुढचा महिना जास्त प्रचंड थंडी असते, डिसेंबर आणि जानेवारी महिना. आणि हा महिना जो आहे पौष महिना तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवाती म्हणजे या मध्यभागी हा पौष महिना येतो. म्हणून शुभ कार्य टाळतात. पण शास्त्रामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं, असं काही नाही, कुठेही असं लिहिलेलं नाही आहे. तर मंडळी, शुभ कार्य करणं टाळायचं कारण हे आहे. दुसरी गोष्ट, पौष महिन्यामध्ये महत्त्वाचं, आता पौष महिन्यामध्ये महत्त्वाचं काय आहे आपल्याला, पौष महिन्यामध्ये हा पूर्ण महिना सूर्यदेवाची आपल्याला सेवा करायची असते. सूर्याला म्हणजे वर्षभर जर आपण सूर्याची कोणतीही सेवा, कोणते मंत्र बोलले नाही किंवा सूर्याचं कोणतं स्तोत्र बोललं नाही, सूर्यांची कोणती सेवा केली नाही, आपण सूर्याला रोज स्नान केल्यानंतर जल अर्पण केलं नाही, तर प्रत्येकाने पौष महिना हा जो आहे तर हा पौष महिना सूर्याला समर्पित आहे. सूर्यदेवाची सेवा आणि पितृदेवाची सेवा, नारायणाची सेवा करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो आणि त्यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त अत्यंत पिंडदान, आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान, आणि हा महिना आहे तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या परिस्थितीनुसार दान धर्म खूप करावा. कारण जितकं दान जो व्यक्ती करतो त्याच्या दुप्पट
दुप्पट त्याला देवाकडून भेटतं. आपण जर समजा कुणाला पसाभर दिलं तर आपल्याला त्याच्या डबल पसाभर आपल्या घरामध्ये धान्य काही पण तुम्ही दान करत असाल तर त्याच्यात दुप्पट आपल्याला मिळतो. जो व्यक्ती दान करतो त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. म्हणून दान जास्तीत जास्त श्रेष्ठ असतं. म्हणून पहा या पौष महिन्यामध्ये जास्तीत जास्त दान आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करणं हे खूप गरजेचं आहे. आणि दररोज पौष महिन्यामध्ये शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या पहिले उठून स्नान करून एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल चंदन टाकायचं, अक्षता टाकायचं आणि लाल फूल टाकायचं आणि त्याच्यामध्ये लाल फूल, अक्षता, लाल चंदन टाकून सूर्याला दररोज अर्घ्य देणं तुमच्या जीवनामधल्या कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्या दूर होतील. तुमच्या नोकरीच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील तर त्या दूर होतील. तुमच्या घरामध्ये सुख शांती असो, पितृदोष असेल, लग्नामध्ये अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसतील, म्हणजे आपल्या मागं म्हणजे कुठल्या ना कुठल्या काहीतरी अडचणी असतील, कामं होता थांबत असतील, तर सूर्यदेवाला दररोज जल अर्पण केलं आणि ही वर्षभर जर सेवा केली तर कधीच तुम्हाला कोणत्याच प्रकारचा दोष लागत नाही. कारण सूर्याची कृपा म्हणजे आपल्या पाठीशी राहणं खूप गरजेचे आहे. तर सूर्यदेवाला दररोज 1 तांब्या लोटा पाणी, त्याच्यात लाल चंदन, तांदूळ, लाल फूल, हळदी कुंकूसुद्धा टाकू शकता. रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि अर्घ्य देताना ओम आदित्याय नमः असं पाणी टाकायचं, जल अर्पण करायचं आणि ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम आदित्याय नमः हा मंत्र बोलायचा आहे. दुसरी गोष्ट, हा नाही बोलला तर ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र बोलू शकता. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष असेल, आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर त्या व्यक्तीने दररोज सूर्याला न विसरता आपल्याला ओम घर्णी सूर्याय नमः, ओम घर्णी सूर्याय नमः हा जप करत 3दा जप करायचा आणि 3दा पाणी आपल्याला टाकायचं. कोणत्याही प्रकारचा आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही दररोज पौष महिन्यामध्ये दररोज सूर्याला जल अर्पण करणं ही सर्वात 100% 101% महत्त्वाची सेवा आहे आणि ही फलदायी आहे. आपल्याला शीघ्र याचं फळ मिळतं. आपल्या कोणत्याही प्रकारचे आपले दोष आहेत ते नाहीसे होतात. दुसरी गोष्ट, आपल्या परिस्थितीनुसार दररोज जर जमलं किंवा मग दर रविवारी जमलं किंवा गुरुवारी, दर शनिवार, रविवार आणि गुरुवार, किंवा नाही जमलं तर अमावस्या, आता ही अमावस्या झाली, येणाऱ्या पौर्णिमेला किंवा एकादशीला, आता महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, अशा शुभ एखाद्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार रोज जमलं तर रोज काळे तीळ आणि सूर्याला अर्घ्य देताना सुद्धा दररोज न विसरता आपल्याला त्या पाण्यामध्ये तीळसुद्धा अर्पण करायचे. सूर्याला तीळ अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. तीळसुद्धा अर्पण करायचे आहे. ही सेवा करायची आहे. ओम नमो नारायणा जप करायचा आहे. हे जप केल्या, ह्या सेवा केल्या तर कशाही प्रकारचा दोष असेल तो नाहीसा होतो. तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.